नमस्कार मुलांनो, चिमण्या गोष्टीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे, जिथे गोष्टी जिवंत होतात, जादू, दयाळूपणा आणि मस्तीने। आजची गोष्ट आहे दयाळूपणाची साखळी। एक सुंदर गोष्ट जी दाखवते की एखादं छोटं चांगलं कामही संपूर्ण जग बदलू शकतं। एका छोट्याशा आनंदी गावात रवी नावाचा एक मुलगा राहत होता। एक दिवस त्याने पाहिलं की एक म्हातारी आजी किराण्याचं एक जड पिशवी उचलताना त्रास होत होता तिला। रवी लगेच जाऊन गेला आणि तिला मदत केली। आजी म्हणाली, अरे बाळा, खूप धन्यवाद। अगं आजी, काही नाही, रवी म्हणाला। त्या दिवशी आजीने थोडं जास्त कुकीज तयार केले आणि ती आपल्या एका शेजारणीला दिली। ती थोडी उदास होती। त्या शेजारणीने लगेच एक हरवलेला छोटा पक्षी लहान कुत्रा त्याच्या घरी पोचवला। ज्यांनी दया अनुभवली त्यांनी ती पुढे दिली। अशी साखळी तयार झाली आणि सगळं गाव हसण्याने, आनंदाने आणि मदतीच्या हाताने भरून गेलं। रवीने हे सर्व पाहिलं आणि गावात सर्वजण कसे प्रेमळ आणि दयाळू झाले आहेत हे पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला। वा, हे सगळं एका छोट्याशा मदतीने सुरू झालं। हीच तर आहे दयाळूपणाची साखळी, जिथे एक चांगलं काम दुसरं चांगलं काम तयार करतं। गोष्टीतून शिकायला मिळते की दयाळूपण म्हणजे जादू। तुम्ही जितकं शेअर करता तितकं ते वाढतं। एक साधं हसू किंवा मदतीचा हातही कोणाचा तरी दिवस उजळवू शकतो। तर मुलांनो, तुम्ही आज कोणती चांगली गोष्ट करणार आहात? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चिमण्या गोष्टीमध्ये अजून सुंदर गोष्टी आहेत।